LICचा जीवन लाभ प्लान नंबर 936. नाव सुदर्शन हरबडे. वय 25. 9/9/1999. सम एश्योर्ड 2 लाख. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा झेपेन तेवढा. AD and DB ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी बेनिफिट कवर. ॲक्सिडेंटनं मृत्यू हो की अपंगत्व येऊ त्याचे 2 लाख अलग. नैसर्गिक विम्याचे 2 लाख अलग आणि टर्म रायडरचे 2 लाख अलग. आणि जर नैसर्गिक होऊन मृत्यू झाला त्याच्या 2 लाख. ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तर 2 असे 4 आणि 6 लाख रुपये. मुदत 16 वर्ष आणि पैसे भरण्याचा कालावधी 10 वर्ष. टर्म 16 वर्ष. प्रीमियम पेमेंट 10 वर्ष. कोणाची कंपनी आहे? भारत सरकार. ओनली कंपनी ओन्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सोवरन गॅरंटी. सेक्शन 36 LIC ॲक्ट 1956. क्लेम सेटलमेंट रेशो 98.62. मोस्ट ट्रस्टेड इन्शुरन्स कंपनी. इथे सुदर्शन हरबडे पेज ॲन्युअल प्रीमियम 17,858 फॉर 10 इयर्स. प्रत्येक 10 वर्ष म्हणजे तसं तर 9 वर्ष. पहिल्या वर्षी 18,000 रुपये भरायचे. मॅच्युरिटीमध्ये सम एश्योर्ड बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस. पॉलिसी मुदत पूर्ण झाल्याच्या नंतर एकत्र करून असे 3,33,000 रुपये आपल्याला मिळतील. एक्सपेक्ट मॅच्युरिटी अमाऊंट ॲज पर करंट बोनस रेट कम अराउंड 3,33,000. म्हणजे आजचे जे बोनसचा रेट चालू आहे त्याच्यानुसार जर आपण गणित केलं तर 3,33,000 रुपये आपल्याला 16 वर्षाच्या नंतर वापस मिळतील. नॉर्मल इन्शुरन्स कव्हरेज अँड ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज इज अवेलेबल ड्युरिंग द टर्म ऑफ द पॉलिसी. पॉलिसीचा जेवढा वेळ आहे 16 वर्षामध्ये त्याच्यामध्ये नैसर्गिक कव्हरेज आणि ॲक्सिडेंटल कव्हरेज उपलब्ध आहे. लोन अँड सरेंडर फॅसिलिटी अवेलेबल आफ्टर 2 years अँड इट लास्ट टू फुल प्रीमियम पेमेंट. जेव्हा आपण पूर्ण पैसे भरतात तर आपल्या वर्षाचे पूर्ण पैसे भरले त्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या वर्षाच्या नंतर लोन आणि सरेंडर करता येते. प्रीमियमवर सूट आहे 80C नुसार आणि मॅच्युरिटी आणि सर्वायवल बेनिफिटवर 1010D नुसार टॅक्स फ्री आहे. इन्कम टॅक्स रिबेट अवेलेबल ऑन प्रीमियम 80C अँड मॅच्युरिटी सर्वायवल बेनिफिट शाल बी टॅक्स फ्री अंडर सेक्शन 1010D. करमुक्त तुम्हाला पैसे तुमचे वापस मिळतील. आता बेनिफिट पॅटर्न 25 पासून वयाच्या 35 पर्यंत आपल्याला पहिल्या वर्षी 18,000 नंतर 17,000 भरायचे आहेत. नैसर्गिक विमा 2 लाखापासून 3,33,000 पर्यंत आणि वयाच्या 41ला 3,33,000 रुपये तुम्हाला वापस. वयाच्या 41च्या नंतर तुम्हाला विमा नाही. 1,78,973 रुपये तुमचे जमा होतात. 3,33,000 रुपये तुम्हाला वापस मिळतात. टॅक्स तुमचा वाचला 55,540 रुपये. सम एश्योर्ड असणार 2 लाख. बोनस असणार 8,000चा आणि 16 वर्ष असणार 1,28,000 रुपये असे तुमचे जमा होणार. फायनल ॲडिशनल बोनस तुम्ही मुदत पूर्ण केल्यावरच तुम्हाला मिळणार 5,000 आणि अशा प्रकारे मॅच्युरिटी असेल 3,33,000 आणि टोटल तुम्ही पैसे भरलेले 1,78,973 रुपये. आता हे जे उदाहरण समजवलं ते परत एकदा या तक्त्यानुसार तुम्हाला उदाहरण समजून सांगतो. 25 वर्षाला आपला करार सुरू केला. 10 वर्ष पैसे भरायचे 34 पर्यंत. पहिल्या वर्षी 18,251 रुपये भरायचे. दुसऱ्या वर्षी 17,800
₹58 ते पुढचे 9 वर्षाच्या नंतर आपलं वय 34 होते. 34ला शेवटचे 35ला मग ₹1 नाही भरायचा. 35पासून 41पर्यंतही ₹1 नाही भरायचा. नैसर्गिक विमा आपला 4 लाखाचा असेल. ॲक्सिडेंटचा 6 लाखाचा. वाढत जाणारा विमा रक्कम असते. लोन 2 वर्षाच्या नंतर घेता येते. कॅश सरेंडर करायचं असेल तरी 2 वर्षाच्या नंतर. आता तुम्हाला तुमचं जर लोन काढायचं असेल, किती काढायचं, तर तुम्ही वर्षाला जेवढी रक्कम भरायलात ना, वर्षाला 18,000 त्याच्या आसपास रक्कमच तुम्हाला काढता येते. 3,33,000. हे जर पैसे तुम्हाला काही कारणानं पाहिजे नसतील तर तुम्ही ह्याला हप्त्यामध्ये घेता येतं. तुम्ही जर ह्याला हप्त्यामध्ये घेतले तर 60,000पेक्षा जास्तची रक्कम तुम्हाला पुढचे 5 वर्षे मिळत राहतील. आणि 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला काही नाही मिळणार. तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही एकत्र घेऊ शकता. 3,33,000 रुपये. आता हे झालं वर्षाचं. आता तुम्हाला 6 महिन्याला पैसे जर भरायचे असतील त्याचा हिशोब तुम्हाला सांगतो. हे बघा, तुम्हाला जर 6 वर्षाला पैसे भरायचे आहेत 18,251 भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 दिवसाची सूट मिळते. 6 महिन्याला 9,217. 3 महिन्याला जर तुम्हाला पैसे भरायचे असतील तर 4,654 रुपये महिन्याला भरायचे असतील तर 1,552 रुपये महिन्याला पैसे भरले तर 15 दिवसाची सूट. 3 महिन्याला भरलं तर 30 दिवसाची. 6 महिन्याला भरलं तर 30 दिवसाची. वर्षाला भरलं तर 30 दिवसाची. दुसऱ्या वर्षी ही रक्कम कमी होते. 18,251ची 17,858. 9,217 रुपये पहिल्या वर्षी. तर पुढचे 9 वर्ष 9,018 रुपये. 200 रुपये कमी झाले. 6,854 रुपये जर तुम्ही भरत असाल पहिल्या वर्षी तर दुसऱ्या वर्षी 100 रुपये आपली कमी झाले. आणि महिन्याच्या ह्याच्यामध्ये 1,552 भरत होतात तर तिथं 1,518 रुपये भरायचे. आता तुम्हाला जर तुमच्या नावाचा आणि तुमचं वय असलेला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला ह्या नंबरवर संपर्क करा. तुमचं वय, तुमचं नाव तुम्ही मला मेसेज करा. आणि तुम्हाला कोणत्या योजनेवर तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचं वय पाहिजे त्याच्यानुसार, आणि तुम्हाला मुदत किती पाहिजे ते एक सांगा. आणि तुम्ही किती रुपये भरू शकता किंवा तुम्हाला किती रुपयाचं उदाहरण काढून द्यायचं ते सांगा मला. मी तुमच्या नावाचं उदाहरण आणि व्हिडिओ तयार करून देईन. समजा आता तुम्हाला 1,000 रुपये महिन्याचं पाहिजे असेल उदाहरण, 1,000 महिन्यानुसार काढून देईन. तुम्हाला जर मुदत 16 वर्षाची नाही 21 वर्ष किंवा 25 वर्षाची पाहिजे असेल त्याच्यानुसार काढून देईन. तुम्हाला जर विमा रक्कम 2 लाखाची नाही 5 लाख 10 लाखाची पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्हाला उदाहरण काढून तुम्हाला समजून सांगून देईल. 10 लाखाच्या जागी तुम्हाला 15 लाखाचा विमा पाहिजे, 15 लाखाच्या जागी 30चा पाहिजे, तसं सांगा. त्याच्यानुसार तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमचं नाव पाहिजे का, वय पाहिजे का, तुम्हाला तुमच्यासाठी जे मी व्हिडिओ बनवेल त्याच्यात तुमचं विमा रक्कम 10, 20, 50 लाख पाहिजे का, तुम्हाला मुदत 16 वर्ष, 20, 21 वर्ष, 25 वर्षाची मुदत पाहिजे का, तसा मेसेज करा. यूट्यूबवर हे बघा, यूट्यूबवर मेसेज करा किंवा मग तुम्ही मला माझा हा नंबर आहे यावर मेसेज करा. दोन्ही नंबरवर जरी मेसेज केलं तरी चालतंय. आधी काय करा, 9921वर मेसेज करा, नंतर तेच 9588वर मेसेज करा. मग मी तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जशी गरज आहे त्यानुसार जितकी मदत म्हणतात तितक्या मदतीनुसार तुमच्या नावाचा स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून पाठवून देईल तुम्हाला. ठीक आहे. माझे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.